नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या लेसनला एअर म्हणजे हवा हा लेसन पाहिला. त्या लेसनचे एक्सरसाइज सोडवले. आज आपण नवीन धडा पाहतोय, लुक इनसाइड द बॉडी. पाहू तरी शरीराच्या आत, म्हणजे लुक इनसाइड म्हणजे आपल्या बॉडीच्या, आपल्या शरीराच्या आतमध्ये. कॅन यू टेल, सांगा पाहू. वाय डज द चेस्ट एक्सपांड व्हेन ब्रीद इन, श्वास घेतल्यानंतर छाती का फुगते. तर आपण काय करतो, आपल्याला श्वास घेत असतो. ब्रीदिंग करताना, पोहताना किंवा आंघोळ करताना काय घेतो, श्वास घेतो. त्यामुळे आपली छाती काय होते, फुगते. द डॉक्टर पुट्स द फिंगर्स ऑन अवर वेस्ट टू फील अवर पल्स. यू टू कॅन फील अवर पल्स. व्हॉट ऑकर्स दीज ट्रमिंग. डॉक्टर तुम्हाला तपासताना मनगटाशी बोटे टेकून नाडी पाहतात, तेव्हा तुम्हाला नाडीचे ठोके जाणवतात. नाडीचे ठोके का पडतात तर आपलं काय चाललेलं असतं, ब्रीदिंग चाललेलं, श्वास घेत असतो, त्याच्यामुळे आपले ठोके पडत असतात. इंटरनल ऑर्गन. We have different tasks to do. We use a certain specific part of the body to them. आपल्या निरनिराळी आपल्याला वेगवेगळी किंवा निरनिराळी कामे करायची आहेत. ती काम करण्यासाठी आपण शरीराचे ठराविक भाग काय करतो, वापरत असतो. म्हणजे काय, इंटरनल ऑर्गन. वी हॅव many different tasks to do. We use certain specific parts of the body to them. Can you recall which part of our body do we use for the following? पुढील कामे करण्यासाठी आपण शरीराचे कोणते भाग वापरतो. स्विंग, पोहण्यासाठी ब्रीदिंग, हात पाय दोन्ही, हँड लेग्स दोन्हीचाही आपण काय करतो, वापर करतो. वॉकिंग, चालण्यासाठी आपण पायाचा वापर. हिअरिंग, ऐकणे. अँड रायटिंग, लिहिणे. ऐकणे, आपल्याला देवाने 2 कान दिले, तर त्या कानाने आपण काय करतो, वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो. व्हॉट इज मीन बाय एक्सटर्नल ऑर्गन, गिव्ह सम एक्झाम्पल. बाह्य अवयव म्हणजे काय आणि बाह्य अवयवाची उदाहरणे कोणती. म्हणजे इंटरनल ऑर्गन म्हणजे शरीराच्या आतमधलं, एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे शरीराच्या बाहेरचे ऑर्गन. मग विच पार्ट ऑफ द बॉडी आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन अँड वाय आर दे आर कॉल्ड. कोणकोणत्या अवयवांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतात आणि त्या अवयवांना ज्ञानेंद्रिय असे का म्हणतात. आपण मागच्या वर्षी बघितले, बॉडी पार्ट्स बघितले. या बॉडी पार्ट्समध्ये आपण सेन्सरी ऑर्गन बघितले, एक्सटर्नल ऑर्गन बघितले आणि इंटरनल ऑर्गन बघितले. मग आता तुम्हाला प्रश्न केला, व्हॉट इज मीन बाय एक्सटर्नल ऑर्गन, बाह्य अवयव म्हणजे काय आणि त्याची एक्झाम्पल, हे तुम्ही सॉल्व करणार आहात उद्या. विच पार्ट ऑफ द बॉडी आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन आणि वाय आर कॉल्ड सो. कोणकोणत्या अवयवांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो आणि त्या अवयवांना ज्ञानेंद्रिय असे का म्हणतात. विच पार्ट्स ऑफ द बॉडी आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन. चला पुढे. A part of the body that is used to perform a certain function is called an organ. एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला आपण काय म्हणतो, अवयव किंवा ज्ञानेंद्रिये असं म्हणतो, इंद्रिये म्हणतो. A part of the body that is used to perform a certain function is called an organ. एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला आपण काय म्हणतो, तर ऑर्गन, अवयव म्हणतो. वी यूज अवर लेग्स टू वॉक. आपण आपल्या पायाचा वापर चालण्यासाठी करतो. हेन्स अवर लेग्स आर अवर ऑर्गन्स फॉर वॉकिंग. म्हणजे पाय हे आपले चालण्याचे काय आहेत, ऑर्गन. ऑर्गन म्हणजे अवयव आहेत. वी यूज अवर इयर्स फॉर हिअरिंग. ऐकण्यासाठी आपण कान वापरतो.
हेन्स अवर इयर्स आर द ऑर्गन्स फॉर हिअरिंग. म्हणजेच कान हे आपले ऐकण्याचे काय झालं, अवयव झालं. जसं की लेग्स हे चालण्याचं, पायामुळे आपण चालतो. मग लेग्स हे ऑर्गन झालं फॉर वॉकिंग. आणि नंतर इयर्स द ऑर्गन फॉर हिअरिंग, आणि ऐकण्यासाठी इयरचा वापर आपण करतो. ऑर्गन्स ऑन द आउटसाइड ऑफ आवर बॉडी आर आवर एक्सटर्नल ऑर्गन. जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत, ऑर्गन्स ऑन द आउटसाइड ऑफ आवर बॉडी आर अवर एक्सटर्नल ऑर्गन. आणि जे काही अवयव आहेत जे की आपल्या शरीराच्या बाहेर आले आहेत, त्याला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल ऑर्गन. इयर्स, नोज, आर्म्स अँड लेग आर ऑन द आउटसाइड ऑफ आवर बॉडी. कान, नाक, हात, पाय हे अवयव बाहेरच्या बाजूस आहेत. Hence they are our external organ, they can be easily seen. आणि यामुळेच आपण काय होतो, बाहेरच्या वस्तू लगेच बघत असतो. बाहेरून काही गोष्टी आपण समजून घेत असतो. Hence our ears are the organs for hearing. Organ on the outside of our body are our external organ. Ear, nose, arms and legs are of the outside. हे सगळे काय आहेत तर आपल्या बॉडीच्या बाहेर आहेत, आउटसाइड आहेत. हेन्स दे आर अन अवर एक्सटर्नल ऑर्गन, दे कॅन बी इझिली सीन. आणि यामुळे आपण आपल्या शरीराच्या बाहेरचे जे अवयव आहेत ते काय करतो तर इझिली सीन, आपण पटकन आणि लगेच बघूही शकतो. Organ that make us aware of the situation around us is called sensory organ. ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्या बाजूच्या परिस्थितीची जाणीव होते. Organ that make aware of the situation around are called sensory. म्हणजे ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते, अशाच इंद्रियांना आपण काय म्हणतो तर ज्ञानेंद्रिय म्हणतो. आईज, इयर्स, नोज अँड टंग. Ears, eyes, nose, tongue and skin occur on a sensory organ. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली काय आहेत तर सेन्सरी. मग तुम्हाला प्रश्न केलेला, विच पार्ट ऑफ द बॉडी आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन अँड व्हॉट आर कॉल्ड. तुम्ही ते लिहिणार आहे. कोणकोणत्या अवयवांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो आणि ते अवयवांना ज्ञानेंद्रिय आपण का म्हणतो. पुढचा पॉईंट आहे इंटरनल ऑर्गन. इंटरनल ऑर्गन म्हणजे शरीराच्या आतमधले अवयव, अंतर इंद्रिये. An organ that is situated inside the body, it cannot be seen from the outside. शरीराच्या आत दिसणारे इंद्रिय, हे इंद्रिय बाहेरून आपल्याला दिसत नाहीत. Many functions of the body go on inside the body. A network of blood vessels is spread throughout the body. Blood flows through them continuously. शरीराची अनेक कामं ही शरीराच्या आतल्या भागात चालतात किंवा आतल्या भागात होतात. A network of blood vessels is spread throughout. रक्तवाहिन्यांचे जाळे सर्व शरीरात पसरलेले असते. Blood flows through them continuously. त्यातून रक्त हे सतत फिरत असतं. ब्लड फ्लोज थ्रू देम कंटिन्युअसली, सतत फिरत असतं. द एअर वी ब्रीद इन इज कॅरीड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी थ्रू द ब्लड. आणि श्वासावाटे आपण हवा शरीरात घेत असतो, श्वसन
करत असतो ती रक्तामार्फत संपूर्ण शरीरामध्ये पोचलेली असते. म्हणजे जे आपण आता बाहेरची हवा घेतोय ती काय झाली तर आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या शरीरामध्ये आपण ती घेत असतो. These functions are carried out by different organs called internal organ. यालाच आपण काय म्हणतो तर आंतरिंद्रिय. म्हणजे अन्न खातो त्याचे पचन होते, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः खातो. These functions are carried out by different organ are called internal organ. जे वेगवेगळी इंद्रिय करतात त्याला आपण काय म्हणतो तर इंटरनल ऑर्गन. लेट अस लर्न अ फ्यू थिंग्स अबाउट देम. या पाठात आपण काही अंतरेंद्रियांची माहिती घेणार आहोत. कॅन यू टेल, पहिल्या 2 बकेट दाखवल्यात त्या नाही, पहिल्या 2 कॅन यू टेल, पहिल्या 2 ज्या भरण्या दाखवल्यात, ग्लास जार दाखवलेत, त्या ग्लास जारमध्ये काय आहे, आणि सेकंड दाखवले बिस्किट्स, ते कसे आहेत. सम बिस्किट्स वेअर पुट इन अ डिफरंट substances by discuss were put in the glass jar. The jar was then shaken and turned over. What happens to do biscuits? काचेच्या भरणीत सुट्टी बिस्किट करून ठेवले, ती जोरजोराने उलटी पालटी केली, थोड्या वेळाने किंवा जास्त वेळा ती काय केली, उलटी पालटी आपण करून पाहिली. व्हॉट हॅपन्स टू द बिस्किट्स, मग त्या बिस्किटाचे काय होते. द ऑर्गन्स इनसाइड द बॉडी दॅट परफॉर्म सर्टन इम्पॉर्टंट बॉडली फंक्शन. शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी इंद्रिय सुरक्षित राहायला हवी. द स्ट्रक्चर ऑफ आवर बॉडी इज सच दॅट ऑकर इंटरनल ऑर्गन कॅन सर्टन. आणि तरी इंद्रियांना जागच्या जागेच राहावीत अशी शरीराची त्यांच्या काय असते, रचना असते. देर आर हॅलो स्पेस फॉर these organ. The organs inside the body that perform certain important bodily function need to sure. शरीरातील आतील महत्त्वाची कामे करणारी जी इंद्रिये आहेत ती कशी सुरक्षित राहायला हवीत. द स्ट्रक्चर ऑफ आवर बॉडी इज सच दॅट आवर इंटरनल ऑर्गन कॅन रिमेन इन देअर प्लेस टू मॅटर हाऊ मच वी मूव. आपण कितीही हालचाल केली तरी आंतरिंद्रिय जागच्या जागेच राहावीत अशी शरीराची रचना असते. देअर आर अ हॅलो स्पेस फॉर दिस ऑर्गन इनसाइड द हेड अँड द टॉर्सो. मग त्यासाठी डोके आणि धड यांच्यात आत काय असते, पोकळ जागा असते. द कॅव्हिटी इनसाइड द हेड इज कॉल्ड कार्नियल कॅव्हिटी. आणि जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीलाच आपण काय म्हणतो, त्याच क्रॅनियल ग्रॅव्हिटी म्हणजे शिरोपोकळी असं आपण त्याला म्हणत असतो. द कॅव्हिटी इनसाइड द हेड इज कॉल्ड, जी पोकळी डोक्याच्या आतमध्ये असते त्याला आपण काय म्हणतो तर कार्नियल ग्रॅव्हिटी म्हणजे शिरोपोकळी. त्यानंतर द कॅव्हिटी इन द टॉर्सो हॅज द 3 पार्ट. द कॅव्हिटी इज द चेस्ट इज कॉल्ड द थोरॅसिक ग्रॅव्हिटी. या थोरॅसिक जी ग्रॅव्हिटी आहे ते जे पुन्हा 3 भाग पडलेले आहेत, पण आपण इथं एकच बघतोय जो की धडाच्या आत असणाऱ्या पोकळी म्हणजे ही छाती आहे. मग ह्या छातीच्या आत जी पोकळी आहे त्याला आपण काय म्हणतो, थोरॅसिक ग्रॅव्हिटी. द ग्रॅव्हिटी इनसाइड द ॲब्डोमेन हॅज 2 पार्ट्स. दे आर ॲब्डोमिनल ग्रॅव्हिटी अँड पेल्विक ग्रॅव्हिटी. नंतर पोटाच्या भागात जी पोकळी असते त्या पोकळीचे 2 भाग पडतात, त्यांना काय म्हणतात तर थोरॅसिक ॲब्डोमिनल ग्रॅव्हिटी अँड पेल्विक ग्रॅव्हिटी. ॲब्डोमिनल म्हणजे उदार पोकळी आणि कठपोकळी, पेल्विक म्हणजे कठपोकळी.
All the internal organs of the body are situated in these cavities. They are situated in such a way that they will not leave their place and move there and here. या पोकळीमध्येच शरीरातील सर्व अंतरिंद्रिय असतात आणि आपली जागा सोडून ते इकडे तिकडे हलणार नाहीत याची ती रचना असते. मग आज मी काही नोट्स देते लगेच, त्या तुम्ही लिहिणार आहात. ही द कॅव्हिटीज इन अवर बॉडी, तुमच्या बॉडीमध्ये जे कॅव्हिटी आहेत त्याची तुम्ही डायग्राम काढणार आहात. कॅन यू टेल सॉल्व करणार आहात. त्यानंतर मी काही प्रश्न लिहून देते, तेही तुम्ही सॉल्व करणार आहात. थँक्यू.